हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी संध्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं द मंगल स्टिचिंग या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते. तर आपल्या चॅनलवरती एकदम बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंतचा आरीवर्कचा क्लास आपण घेत आहोत. त्याचाच आजचा आपला 29वा दिवस आहे. ह्याआधी आपण 28 क्लास पूर्णपणे घेतलेले आहेत. तर आजच्या क्लासमध्ये आपण जरदोशीचाच प्रकार शिकणार आहोत. कालच्या क्लासमध्ये आपण अशा प्रकारचं वर्क शिकलं होतं. हे आपण साखळी वर्क आणि फुलाचं वर्क शिकलं होतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन प्रकारचं वर्क शिकणार आहे, जे की तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये मी सांगणार आहे. इथे पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ शेअर केलेला आहे, त्यासाठी व्हिडिओला कुठेही स्किप करू नका. व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा. अशा प्रकारची आपल्याला जरदोशी घ्यायचा आहे आणि कॉटनचा थ्रेड घ्यायचा आहे. ही सुई घ्यायचा आहे, जी की आपली बारीक सुई आहे. आणि अशा प्रकारे सुईमध्ये धागा ओवून तिला एक गाठ मारून घ्यायचा आहे. डबल धागा आपल्याला ओवायचा आहे आणि गाठ मारून घ्यायचा आहे. आणि आता जरदोशी कटिंग कशा प्रकारे करायचं आहे हे सांगते. आपल्याला अशा प्रकारची 1-1 इंचापर्यंतची जरदोशी कटिंग करायचं आहे. अंदाजे आपण 1 इंच एवढी जो आपला बोटाचा कांडा असतो ना, त्या पद्धतीने अशा प्रकारे 1 इंचची आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे जरदोशीची. जरदोशीची कटिंग ही व्यवस्थित करून घ्या. एकसारखी जरदोशीची कटिंग करण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला एकसारखी जमत नाही, परंतु जसं आपण प्रॅक्टिस करत जाऊ तसं ती आपल्याला व्यवस्थित कटिंग केली जाईल. तर हळूवारपणे आपण इथे 10 ते 20 अशा जरदोशी कट करून घेऊया. जरदोशीची कटिंग जर सुरुवातीला व्यवस्थित जमत नसेल तर काही हरकत नाही, ती हळूहळू जशी प्रॅक्टिस होईल तसं जमत जाईल. आता आपण 1 इंचापर्यंतची जरदोशी कट करून घेतलेली आहे. आता सुरुवातीला आपण काय करायचं आहे, खालून धागा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारे जरदोशी आहे ना ओवून घ्यायचा आहे. जी आपली सुई आहे त्यामध्ये जरदोशी आपल्याला ओवून घ्यायचं आहे. एकदम जवळून मी तुम्हाला इथे दाखवते. ह्या पद्धतीने मी जरदोशी सुईमध्ये ओवून घेतली. मग जिथे जरदोशीचा एंड झाला आहे, म्हणजे जिथे आपली जरदोशी संपली आहे, तिथे इथे अशा प्रकारे एक पेच टाकून घ्यायचा आहे. बघितलात, अशा प्रकारे इथे एक पेच मी टाकून घेतलेला आहे. जिथे जरदोशीचा आपला एंड झालेला आहे तिथे अशा पद्धतीने आपल्याला इथे पेच टाकायचा आहे. आणि जिथे आपण जरदोशी काढलेली आहे तिथंच ते आपल्याला सुई टाकायचं आहे. सुई जिथे पहिल्या स्टार्टिंगला काढली होती त्याच्याच इथे बाजूला आपल्याला सुई काढायचं आहे. आता सुई अशी अर्धी पकडायचं आहे आणि बोट असं ठेवून आपल्याला ती खाली खेचून घ्यायचं आहे. मग आपला इथे असा छल्ला तयार होईल. हा आपला जरदोशीचा छल्ला आहे. ह्याला छल्ला म्हणलं जातं, जे की आपल्या ब्लाऊजच्या डिझाईनवरती यूज केलं जातं. आता तुम्हाला वाटत असेल व्हिडिओमध्ये मी काय छोटं शिकवत असेल, पण जे आपण छोटं काम शिकत आहोत ना, त्याचाच यूज करून आपल्या ब्लाऊजवरती वेगवेगळी डिझाईन्स तयार केली जाते. हे आपल्याला प्रत्येक काम छोटं जमणं खूप गरजेचं आहे. हे प्रत्येक कामाचा यूज करून आपण एक ब्लाऊजला सुंदर लुक असा देऊ शकतो. त्यासाठी असं वेगवेगळं काम तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मी शिकवण्याचा प्रयत्न करत असते. तर सेम त्याच पद्धतीने मी आता दुसरा छल्ला बनवून दाखवलेला आहे. अशा पद्धतीने एक गाठ टाईप आपली इथे जरदोशीची बनली जाते. बघू शकता, सेम त्याच पद्धतीने 2 आपले इथे छल्ले टाकून झालेले आहेत. एक अशी गाठ अशी आपली इथे जरदोशीची तयार होते. आता परत आपण खाली सुई काढून घेऊया. त्यामध्ये जरदोशी परत भरून घेऊया. हे अशा पद्धतीने मी जरदोशी भरून घेतली. मग एक पेच आपल्याला जिथे जरदोशी संपत आहे तिथे एक पेच टाकायचा आहे आणि सुई अशा पद्धतीने अर्धी वर ठेवायचा आहे. मग आपल्याला व्यवस्थित तो धागा जो आहे ना, तो खाली पेच देऊन खेचून घ्यायचा आहे. तो एखादी वेळेस तो व्यवस्थित जाणार नाही, मग रिपीट आपल्याला धागा काढून घ्यायचा आहे. मग तो व्यवस्थित आपल्याला जशा पद्धतीने आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे सेम त्याच पद्धतीने रिपीट प्रोसेस करायचा आहे. आता बघू शकतात, असा पेच दिल्यामुळे इथे आपली एक गाठ तयार होते. हे आपलं छल्ला वर्क आहे. आजचं जे आहे ना ते आपण छल्ला वर्क याला म्हणलं जातं. आता सेम त्याच पद्धतीने मी तुम्हाला रिपीट जवळून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित लक्षात यावं आणि व्यवस्थित समजावं. हे आपलं आजचं काम खूप महत्त्वाचं आहे. जरदोशीचं काम हे आपल्याला पूर्ण काम जमणं खूप गरजेचं आहे. एवढं डिटेलमध्ये तुम्हाला प्रत्येक काम कोणी शिकवत नाही, तर मी क्लासमध्ये एक पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ शेअर करत असते. त्यामुळे आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुम्हाला सुद्धा फ्रीमध्ये पूर्ण शिकायचं असेल तर व्हिडिओ कंटिन्यू करत चला. जे काही आपले क्लासचे व्हिडिओ येत आहेत त्याचे पूर्ण एक स्टेप बाय स्टेप व्हिडिओ बघत चला, जेणेकरून तुम्हाला सुद्धा फ्रीमध्ये सगळं काही शिकता येईल. आता परत आपल्याला जरदोशी अशी हातामध्ये घ्यायचं आहे. सुईमध्ये एकदम भरली जात नाही, त्यासाठी हातामध्ये सुई घ्यायचं आणि त्या सुईला जरदोशीमध्ये टाकायचं.
आणि मग आपल्याला जिथे जरदोशी आपली एंड झालेली आहे तिथे एक पेच टाकून घ्यायचं आहे. इथे आपली अशी पेच टाकल्याने आपली गाठ तयार होते, त्यामुळे ही पेच आपल्याला टाकून घ्यायचं आहे. जिथे जरदोशी संपते तिथे पेच टाकल्यामुळे गाठ तयार होते. आता तुम्हाला सुद्धा सेम ह्याच पद्धतीने जरदोशीचे छल्ले बनवून बघायचं आहे. सुरुवातीला थोडंसं अवघड वाटतं, पण जसजसं तुम्ही व्हिडिओ बघत चला आणि तुम्हाला नाही समजलं तर तुम्ही रिपीट व्हिडिओ बघा, जेणेकरून कशा पद्धतीने हे केलेलं आहे तुम्हाला प्रॉपर लक्षात येईल. सुरुवातीला ते समजत नाही. माझ्यासोबत पण असंच झालेलं होतं की मला सुरुवातीला हे काय केले ते समजलंच नाही. पण जसं मी रिपीट व्हिडिओ बघितला आणि रिपीट जसं ट्राय करून बघलं तसं ते व्यवस्थित एखादी 4-5 जर गाठी बनवून बघितल्यात तर त्यामधली एखादी तर गाठ आपल्याला व्यवस्थित जमेल. तर त्यासाठी प्रॅक्टिस करणे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही एक झाला तर दुसरी झाली तर तिसरी, असे 4-5 इथे छल्ले बनवून बघा, जेणेकरून तुम्हाला ते व्यवस्थित त्याच टाईपनुसार तुम्हाला जमेल. जे काम आपण शिकवत आहे ते एकदम सोप्या पद्धतीने करून दाखवण्याचा मी प्रयत्न करते, जेणेकरून कोणालाही सहजच ते लक्षात यावं. यासाठी मी एकदम डीपमध्ये आणि पूर्ण माहिती देऊनच प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असते. आता हे जे आपण पॅटर्न बघत आहोत आजचा, तर त्याचा आपल्याला वापर करून एखादा फुलाचं सुद्धा वर्क इथे करून घेता येतं आपल्या ब्लाऊजवरती. त्यामुळे हे काम सुद्धा तुम्हाला नक्कीच शिकायचं आहे. ह्या पद्धतीने मी 5 ते 6 मी तुम्हाला इथे छल्ले बनवून दाखवले आहे. तर हे झाला आपला आजचा एक प्रकार छल्ल्याचा. ह्याला तुम्हाला छल्ला म्हणायचा आहे. आता इथे आपण हे पॅक करण्यासाठी 2-3 वेळेस धागा वरती खाली असा टाकून घ्यायचा आहे, जेणेकरून ते लवकर निघणार नाही. अशा प्रकारे 1-2 वेळेस सुई वरती काढायचं आहे, खाली टाकायचं आहे, अशा प्रकारे करून घ्यायचं आहे. आता आपण दुसरा प्रकार शिकूयात. त्यासाठी परत आपण धागा खालून घ्यायचा आहे आणि सुई वरती काढायचा आहे आणि त्या काढलेल्या सुईमध्ये आपण जी कटिंग केलेली जरदोशी आहे ती भरून घ्यायचं आहे. आता ह्या पद्धतीने मी तुम्हाला जवळून दाखवते. होलमध्ये अशा प्रकारे आपल्याला ती टाकून घ्यायचं आहे. एकदम बारीक होल असते, त्यामुळं ती सहजासहजी होलमध्ये सुई जात नाही. तर आपल्याला लक्षपूर्वक ही भरणे खूप गरजेचं आहे. आता जिथे जरदोशी संपली तिथेच आपल्याला इथे सुद्धा आणखी एक पेच टाकायचं आहे. फक्त इथं काय वेगळं करायचं आहे, जिथे आपण सुई काढली होती तिथेच टाकली होती, पण आता इथे समोर सुई टाकून घ्यायचं आहे. ह्या पद्धतीने तुम्ही बघू शकतात. आता ह्या पद्धतीने मी समोर सुई टाकून घेतलेली आहे आणि धागा सुद्धा सेम तसाच पकडायचा आहे आणि त्यावरती बोट धरायचं आहे, जेणेकरून ती गाठ आहे ना व्यवस्थित जमेल. आता परत आपल्याला इथे काय करायचं आहे, खालच्या साईडला सुई काढायचं आहे. जिथे आपण जरदोशीची पहिला टाका टाकलेला आहे तिथे सुई काढायचं आहे. आता इथे दुसरी मी तुम्हाला पाकळी तयार करून देते. इथे ही जी आहे ना ती आपली छल्ल्याची लॉंग पाकळी आहे. आता इथे आपण सेम त्याच पद्धतीने जरदोशी टाकली, त्यानंतर गाठ घेण्यासाठी पेच टाकला, मग समोर जिथे आपण जरदोशी काढली आहे त्याच्या समोर आपल्याला इथे सुई टाकायचं आहे, जेणेकरून ती गाठ जी आहे ना लांब अशी तयार होते. आपण गेल्या छल्ल्यामध्ये काय केलं होतं, ते तिथं सुई जिथून काढली तिथंच आपल्याला रिपीट टाकली होती, पण इथं आपल्याला समोर सुई टाकायचं आहे, जेणेकरून ते अशा पान टाईपचं तयार होईल. तुम्ही बघू शकता तिथे समोर. आता इथे मी रिपीट तुम्हाला करून दाखवते. एक जरदोशी घेतली, त्यामध्ये सुईमध्ये ओवली, परत धाग्यामध्ये ओवली, मग आता लास्टला इथे पेच टाकला, मग तो आपल्याला जिथे सुई काढले तिथे टाकायचं नाही, अशा प्रकारे समोर टाकायचं आहे. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. आणि जसं आपण गाठ गेल्या छल्ल्यामध्ये दिलेले आहे ना त्याच प्रकारे इथे देऊन घ्यायचं आहे. हे अशा प्रकारे आपले 3 छल्ले इथे लॉंग छल्ले आहेत. हे लॉंग टाका आपण टाकलेला आहे. छल्ला आहे पण तो लॉंग टाका आहे. अशा प्रकारचं आपण सुंदर असं छल्ल्याचं पान आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमधलं काम कसं वाटलेलं हे सुद्धा कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आजच्या कामाची तुम्हाला पूर्ण प्रॅक्टिस करायचं आहे. ह्याच पद्धतीने आपले 2 प्रकारचं आपण आज काम शिकलेलं आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये असंच वेगळं काम शिकायचं आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूयात. बाय बाय.